नाशिक शहरासाठी नव्यानं विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी असलेल्या नगररचना विभाग सहसंचालक प्रकाश भुक्ते यांची बदली करण्यासाठी नाशिकचे बांधकाम व्यावसायिक एकत्रित आलेत। नवीन कामाची सुरुवात केल्यानंतर सर्वप्रथम कार्य अगदी पारदर्शक पद्धतीने व्हावं यासाठी भुक्ते यांनी कडक धोरण स्वीकारले। प्रारूप विकास आराखड्याबाधित मिळकतधारक आणि अन्य सुजाण नागरिकांना त्यांनी नवीन विकास आराखड्याबाबत सूचना करण्याचं जाहीर आवाहन केलंय आणि त्याला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 1650 अर्ज केलेले आहेत। मिळकतधारकांनीही शहर विकास आराखडा अन्याय निवारण समिती स्थापन करून आपलं निवेदन सादर केलं आहे। मात्र बांधकाम व्यावसायिकांकडून शहरामध्ये सुरू असलेली सदनिका विक्रीमध्ये ग्राहकांना चुकीचं मोजमाप दाखवून फसवलं जातंय। या पार्श्वभूमीवर 250हून अधिक इमारतींना कंप्लीशन रोखण्यात आल्यानं त्यांच्या बदलीचा घाट बांधकाम व्यावसायिकांकडून घातला जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे। बिल्डरची लॉबी इथे एक संस्था काय क्रेडाई नावाची काढते स्वतःच्या भल्यासाठी, जसे काही हे खूप असुरक्षित आहे। वास्तवात ते असुरक्षित नाहीयेत, असुरक्षित आहे हा ग्राहक। आणि यांनी ही क्रेडाई नावाची संस्था काढून त्या माध्यमातून आयुक्तांकडे लकडा लावलेला आहे की याच्यावर काहीतरी थोडंफार काय आम्हाला दंड करायचा तो करा आणि हे प्रकरण जे आहे ते मार्गी लावा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।